सांगितलंय. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की एक 11 महिने झालेत आपण राष्ट्रीय एकात्मता उद्यान कॅशरीनामध्ये तयार केलं, त्याचं उद्घाटन झालं आणि या 11 महिन्यांमध्ये आपण त्याच्या पुढच्या पायरीवरती पण पोहोचलोय. आणि तो थोडासा आनंद आपल्या सगळ्यांच्या बरोबर एकत्र येऊन साजरा करावा या हेतूनं खरं तर एकत्र जमलोय आज सगळे. आणि दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट अशी, वेगळ्या ठिकाणची थोडी थोडी माती एकत्र करून प्रतिकात्मक असा तो कलश आहे. आणि त्यामुळे उपस्थित अशा सगळ्यांना मी विनंती करेन की आपण सगळ्यांनी मिळून या कलशाचं पूजन करूया आणि मग एकात्मता उद्यानाकडे जाऊया. सारंग, या कलशामध्ये किती ठिकाणची माती? 21 परमवीर चक्र विजेते त्यांच्या प्रत्येकाच्या बॅटलफील्डवरची. म्हणजे कुठपासनं काय पर्यंत? जम्मू काश्मीरपासून नॉर्थ ईस्टपासून पंजाब आणि बाहेर श्रीलंका, काँगो अशा सगळ्या ठिकाणी. सियाचीन वगैरे सगळं? सियाचीनपासून ते अगदी प्रत्येक रेजांगला आहे, त्याच्यानंतर कारगिलचे आहेत तिन्ही, अशा सगळ्या ठिकाणचे. क्या बात आहे. 17-18-20 वर्ष सीमावर्ती भागांमध्ये काम करताना हा विचार नक्की आहे की आपण दुसऱ्यांच्या हातात काय देऊन चाललो आहोत. आणि त्यामुळे हे काम करताना जसं त्या भागामधल्या तरुणाईला घडवण्यासाठीचं काम होतं, तसं आपल्या इथल्या उद्याच्या पिढीला बघण्याच्या बाजूने आपण फार कमी वेळेला असतो. आणि त्यामुळे तिथे जे शिल्प उभं करायचा प्रयत्न केलाय ते आर्मीमध्ये वापरल्या गेलेल्या आणि आता वापरात नसलेल्या अशा वस्तूंचा उपयोग करून प्रतिकात्मक असं शिल्प उभं केलंय, ज्याच्यातून आपण त्या सर्व अनामवीरांच्या पर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. आणि असं सगळं, आणि त्यातून हे बनवलं आणि ते हेल्मेट्स पण तिकडनं एकत्र करून आणले आणि मग एक छोटंसं प्रतिकात्मक हे केलं आणि असमनी सरांनीच भोरजवळच्या राष्ट्रीय एकात्मता उद्यानामध्ये आलेलो आहे. इतकं पवित्र वातावरण आहे. 21 परमवीर चक्र विजेत्यांना एका अर्थाने इथं मानवंदना दिलेली आहे सिव्हिलियन्सकडनं. असीम फाउंडेशननी उभे केलेलं आहे आणि ह्याच ठिकाणी आता आपल्याला भेट द्यायची आहे. चला, कारण अशी जागा बघणं भारावून जाण्याचा अनुभव असतो. या. वाव. 21 परमवीर चक्र विजेत्या लोकांना इथे प्रत्येकाला वेगळं स्थान देण्यात आलं आहे. त्याची कथा इथं लिहून ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या युद्धामध्ये काय टेरेन होता, काय त्यांनी केलं, या सगळ्या गोष्टी. आणि पहिलंच जे नाव आहे वेगळी सांगायची गरजच नाही, कॅप्टन विक्रम बात्रा. पुसली पाहिजे आणि ती ओळख पुसायची म्हणजे ते खोटं आहे असं जाऊन ओरडायचं का आपण त्याची नवीन ओळख करायची. म्हणून मग आम्ही तिथल्या सगळ्या महिलांशी संवाद साधला आणि ते पण म्हणले की असं काहीच झालं नाही. काही जण म्हणले की 2च जणांवर झालं, काही जण 3 जणांवर, प्रत्येकाचं वेगळं होतं. आणि मी म्हणलं इतिहासात रमायचं का पुढे यायचं भविष्यात, तर ते म्हणले की तुम्ही सांगा काय करायचं. आणि आम्ही सांगितलं की तुम्ही आता तिरंगा ध्वज शिवायची सुरुवात करा, कारण जो तिरंगा ध्वज तुम्ही शिवलात तर जे खोटं आहे ते खोटं होईल आणि जे खरं आहे ते खरं होईल. म्हणून आता कनन आणि पोचपुरामधल्या महिला भारताचा झेंडा शिवतात आणि ते कोणाकडे देतात ते शिवल्यानंतर, ते म्हणजे तिथल्या आपल्या 47 RRची तिथे आहेत आता, त्यांच्याकडे देतात. सो जर सैन्याने खरंच काही केलं असतं तर पुन्हा या महिला त्यांच्याकडे गेल्याच नसता कुठल्याही गोष्टी आल्या. त्यामुळे ते किती खोटं हे सहज येतं. त्यामुळे आता जर तुम्ही गुगलवरती गेलात आणि कनन पोचपुरा सर्च केलात
त्याची पहिली ओळख आधी चुकीची यायची, ती आता ही येते. त्यामुळे हा ध्वज कुपवारावरनं करणपोषपुरामधल्या आपल्या महिलांनी शिवून इथे आणलाय आणि आम्हाला खूप अभिमान आहे की त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आल्या. आणि इट्स लाईक जेव्हा जेव्हा आम्ही तो फडकताना बघतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की आपण थोडंसं काहीतरी चांगलं करू शकलो. स्वातंत्र्याला जशी 75 वर्ष पूर्ण झाली तशीच परमवीर चक्र पहिलं ते सुद्धा त्याला सुद्धा 75 वर्ष पूर्ण झाली. कारण मेजर सोमनाथ शर्मा यांच्या प्रचंड मोठ्या बलिदानामुळे शौर्यकथामुळे आज श्रीनगरचं एअरपोर्ट हे भारतात आहे, ऑपरेटिंग आहे. महत्त्व लक्षात घ्या. त्यामुळे त्यांना पहिलं फूल वाहून आपण ह्या राष्ट्रीय एकात्मता उद्यानाची सफर करूया. चांगली गोष्ट ही सुद्धा करण्यात आली आहे. हा QR कोड हा तुम्ही नीट बघा, कारण हा QR कोड जर का तुम्ही ह्या उद्यानात येऊन स्कॅन केला तर तुम्हाला मेजर सोमनाथ शर्मांची कथा ऐकायला मिळेल. म्हणून इथे येणं महत्त्वाचं आहे. या खणून मोर्चा तयार करायचा म्हटला तर रॉकेल ओतून पेटवायचं आणि ते पेटून जेवढं मऊ होईल तेवढं खोदायचं, अशी अवस्था होती. आणि अशा परिस्थितीत चारी बाजूनी जवळजवळ 1000-1500 चिन्यांनी गराडा घातलेला होता. आणि अशामध्ये मेजर होते हसबनीस, मेजर हसबनीस आणि त्यांची 60 लोकांची कंपनी यांना सोडण्यात आलं. मध्ये चारी बाजूनी चिनी आधीच पसरलेले होते. मुंग्यांचं वारूळ फुटावं तसे चिनी होते सगळीकडे. त्यांना ड्रॉप्स होत होते अन्नधान्याचे सुद्धा. त्यांच्याजवळ शिधा वगैरे काही नव्हता. आणि अशा परिस्थितीत 3 तारखेपासून 3 ऑक्टोबर 1962 ते 12 ऑक्टोबर 62पर्यंत त्यांचे सगळे 60 लोक तिथे पोचले होते. आणि सगळ्या शिपायांनी ती परिस्थिती पाहिली. चिनी लोक सगळी नवी शस्त्रास्त्र घेऊन अगदी मुद्दाम दाखवण्यासाठी असे थांबल्यासारखे, काही 10 फुटावरती, काही 40 फुटावरती असे सगळीकडनं घेरलेले. पण ही लोक, शिपाई लोक जे होते, त्यांचं मेजर हसबनीसांवरती इतकं प्रेम होतं आणि इतका आदर होता की एक जणही म्हणाला नाही की मला इथून परत जायचं आहे. म्हणजे आपल्या शिपायांची इंटेग्रिटी त्याच्यावरून दिसून येते. असं इकडे ही परिस्थिती असताना तिकडे आपले नेते लोक मात्र हिंदी चिनी भाई भाई म्हणून गळ्यात घालून हसत होते. आणि तेवढ्यात या चिन्यांनी गळा कापला. 20 तारखेला पहाटे 4 वाजता त्यांनी सगळीकडून हल्ला केला आणि सगळीकडून जसं काही गोळ्यांचा वर्षाव, पाऊस पडावा तसं सुरू झालं. यांना झोप नव्हतीच, पण थोडीशी काय डुलकी लागली त्यातनं ते एकदम जागे झाले खडबडून. आणि त्यांच्या लक्षात आलं की फायरिंग सुरू झालं आहे. आणि फायरिंग कसं होतं तर चारी बाजूने तर वर्षावच होत होता, पण नेमक्या यांच्या तंबूच्या दारावरती रोख धरून मशीन गन फायर केली जात होती. त्यांची रजई पेटली होती. त्यांच्या लक्षात आलं की आपण आता 1-2 मिनिटात हे मशीन गनचा बेल्ट बदलेपर्यंत जर बाहेर नाही पडलो तर आपण इथे 5 मिनिटात राख होणार आहे. तर त्यांनी मनावरती काबू ठेवून पॅन्ट चढवली आणि कोट परका वगैरे घातला. आणि तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की मशीन गनचा बेल्ट थांबलेला आहे. म्हणून ते तेवढ्यात तिथून बाहेर पडले. बाहेर पडून आता हेडक्वार्टरला कळवायला पाहिजे, कारण तुम्ही तिथे फक्त आपली ती स्टॅटिस्टिकल हे जमीन आपली आहे एवढंच तुम्हाला दाखवायचं आहे, लढाई बिढाई काही होणार नाही असंच सगळेजण सांगत होते. तर आता हेडक्वार्टरला कळवायला पाहिजे, तुम्ही गोळी झाडायची नाहीत असं त्यांचा हे होता. तर त्यामुळे ते कळवायसाठी म्हणून गेले. तर लक्षात आलं की सायलेन्स झोन चालू आहे आणि त्यामुळे 4 वाजता पहाटे कोणी अटेंड करत नाही फोन वगैरे. त्यामुळे आता काय करायचं अशा विचारात असताना सगळे एकदम चिनी लोक जवळ आले आणि त्यांनी या लोकांना कैद केलं. त्या अर्ध्या तासाच्या गोळीबारामध्ये यांच्याबरोबरचे 60 लोकांपैकी 30 मारले गेले. लोक खूप मर्दुमकी गाजवायला लागली. सोमनाथ शर्मांची जेव्हा मोठी कामगिरी झाली तेव्हा लक्षात आलं की आपण जेव्हा याच्या आधीच्या लढायांमध्ये विक्टोरिया क्रॉस वगैरे जे ब्रिटिश अवॉर्ड्स असायचे तशासारखे आपल्याकडे आपण अजूनही काही अवॉर्ड्स बनवलेले नाही आहेत. तेव्हा प्रधानमंत्रींनी
आमच्या आर्मीच्या ॲडज्युटंट जनरल ज्याला म्हणतात त्यांना सांगितलं की लवकरात लवकर आपल्याला अवॉर्ड्स काय द्यायचे ते बनवा. तेव्हा जे ॲडज्युटंट जनरल होते त्यांनी ऑलरेडी नावं त्यांच्या डोक्यात होती, त्यांनी ठरवली होती की आपल्याकडे जे असे वीर सैन्यातले जे दुश्मनच्या बरोबर लढाई करताना जे वेगवेगळी कामगिरी करतात त्यांना कुठली पदकं द्यायची. तर त्याच्यात त्यांनी हे परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीरचक्र ही सिरीज त्यांनी ऑलरेडी नावं ठरवली होती. पण हे कसं असावं, त्याचं द्योतक जे मेडल आहे ते कसं असावं याच्याकरता त्यांना आता प्रश्न पडला की ते कसं बनवावं आपण. तर आपल्याला सगळ्यांना खूप अभिमान वाटला पाहिजे. एक मेजर खानोलकर म्हणून होते तेव्हा, म्हणजे प्री इंडिपेंडन्स मेजर खानोलकर, ते जेव्हा स्वीडनमध्ये होते तेव्हा त्यांच्या प्रेमात एक बाई पडल्या ज्यांचे वडील रशियन आणि आई हंगेरियन, उलटं सांगितलं सॉरी, वडील हंगेरियन आई रशियन, अशा बाई. त्यांचं नाव पण मी आठवायचा प्रयत्न करणार नाही कारण मी विसरलोय. तर त्यांनी त्यांच्या ते खानोलकरांच्या प्रेमात पडल्या आणि वडिलांना सांगितलं की मी याच्याशी लग्न करणार. वडिलांनी नाही म्हटलं. खानोलकर जेव्हा भारतात परत आले तिथल्या पोस्टिंगनंतर तेव्हा या आईवडिलांच्या हुकमाच्या अगेन्स्ट भारतात आल्या. एक दिवस खानोलकरांच्या घरासमोर पोहोचल्या आणि म्हणल्या मी तुझ्याशी लग्न करणार. एनिवे त्यांचं लग्न झालं. त्यांचं नाव त्यांनी बदललं. त्यांचं नाव सावित्रीबाई असं त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. आणि लहानपणापासूनच त्यांची वाचनाची जी एक खूप ओढ होती त्याच्यात त्यांनी आपल्या पुराणांचा वगैरे खूप अभ्यास केला. ही सगळी माहिती त्या ॲडज्युटंट जनरलला होती की यांचा आपल्या इतिहासातला खूप अभ्यास आहे. तर त्यांनी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही हे मेडल कसं असावं याची काही संकल्पना बनवाल का. तर त्यांनी आवर्जून ॲक्सेप्ट केलं आणि त्यांनी हे मेडल त्याची संकल्पना दिली की हे पंचशील की राह जगत को जिसने तब दिखलाई थी, दया क्षमा और शांति की जिसने लौ सुलगाई थी, उस भारत के देखो कैसे हाय अनोखे भाग है, जिस भाई को दूध पिलाया वो जहरी, जिस भाई को दूध पिलाया वो जहरीला नाग है. सीम फाउंडेशनने उभारलेल्या राष्ट्रीय एकात्मता उद्यानात आल्यानंतर भारावून जायला होतंय. कारण 21 परमवीर चक्र विजेत्यांचं स्मरण इथं फार सुंदर पद्धतीने करण्यात आलेलं आहे. सुनंदन लेले, राष्ट्रीय एकात्मता उद्यान, भोर. जय हिंद.